टेंबे, धन्यवाद. थँक यू रोशन पाटील सर. जय बोलनाथ गावदेवी क्रिकेट संघ पिसारवे गावदेवी चषक 2026 आपल्या भेटीसाठी येतो. डे नाईट क्रिकेट स्पर्धा. प्रथमच तलोजा विभागात 20 बाईकचा रणसंग्राम पाहायला मिळेल. 9 मार्च ते 15 मार्च 2026 रोजी ही स्पर्धा होणार आहे पिसारवेच्या मैदानावरती. थँक्यू सो मच. किताबी जंग, किताबी मुकाबला, पिछला मैच पैसा वसूल देखने मिला आपको बिटवीन आई गावदेवी पिसारवे बजरंग बली अंडर 22 मोटा खांदा का मैच है. लेकिन इसके पहले यंगस्टर 11 चिकले बनाम आई गावदेवी जय गणेश्वर डांसर का मैच हुआ, जहां पे दोनों टीम ने 50-50 और 51 टू विन को चेस किया. यंगस्टर चिकले ने आखिरी क्षणों में डांसर टीम अगर वो गेंद पकड़ के रनआउट करती पहली मर्तबा तो मैच बनता डांसर के लिए. पिछला मुकाबला हाई वोल्टेज वाइड बॉल, 1 रन के साथ खाता खोलता हुआ टीम अंडर 22 मोटा खांदा. ये 5 ओवर का मैच है. किताबी जंग महामुकाबला, जहां पर कप्तान बल्लेबाजी को उतरा है. बोलो तैयार, पावर प्ले. दूसरी वाइट बॉल गेंदबाज के द्वारा. पिसारवे टीम गेंदबाजी मार्ग पर है इस बार आई गावदेवी पिसारवे. 2 वाइट बॉल के साथ स्कोरबोर्ड पे 2 रन यहां पर बनते हुए. कल भी 2 मुकाबले हाई वोल्टेज हुए, जिसमें पहला मैच था देवत बनाम वलवली का मैच. मयूर वाघमारे ने 3 गेंदों पे 17 चेस किए, 6 गेंदों पे 21 बनाए. उसके बाद दूसरा मैच हुआ था चिंद्रन बनाम मुकाबला था वहां पर नितलस का हाई वोल्टेज. 3 वाइट बॉल लगातार, 3 खराब गेंदे. लेग कटर ज्यादा हो रही गेंद यहां पर लेग ऑब्स्टिक के बाहर जाते हुए अंपायर ने कहा कि 3 वाइट बॉल. फास्ट टाइम फ्यूरियस बॉलर है, लेकिन जो दिशा है वो दिशाहीन है. अंपायर ने 3 वाइट बॉल घोषित की है. खराब शुरुआत, पहली बार मेन गेंदबाज को इस अंदाज में मैं देख रहा हूं. सबसे बड़ा गेंदबाज है टीम का और वो 3 वाइट बॉल कर रहा है यहां पर. तेजस पाटिल 3 स्कोरबोर्ड पर. ये अंपायर मुड़ गए, चौथी वाइट बॉल है ये खराब रिकॉर्ड है गेंदबाज के लिए. 4 वाइट बॉल. पहली बार क्रिकेट विश्व में मुझे ऐसी गेंदबाजी देखने मिल रही है. मेरे पूरे क्रिकेट करियर में मैंने मेन गेंदबाज को इतनी वाइड बॉल डालते हुए नहीं देखा आज तक. अगर ये आखिरी गेंदबाज होते तो चलिए मैं मान लेता कि एक आध गेंदबाज की कमी थी इसलिए वाइड बॉल आ रहे, लेकिन ये मुख्य हथियार अगर ऐसे परफॉर्मेंस करेगा तो आने वाले गेंदबाजों पर कितना दबाव होगा. लेंथ खराब है. अब अंदर की दिशा में. चलिए 4 वाइड बॉल के बाद पहला ये डॉट गेंद यहां से आता हुआ पिसारवे की ओर से. पिसारवे जो खारगर नोट की टीम है, काफ़ी मजबूत टीम. इससे पहले भी एक और पिसारवे टीम यहाँ पर खेल की गई है. ये दूसरी पिसारवे की टीम है. इस मैदान पर कई टीमें 2-2 बार खेल चुकी है. एक गांव की 2 टीमें. फुल टॉस गेंद है, कप्तान का बल्ला, माशाअल्लाह आग उगलता हुआ 6 रनों के लिए. दीपेश जूसी फुल टॉस, फुल टोल वसूल. हवा में हवाई सफर, गगनचुंबी बेधड़क गे कड़क षटकार. 10 पे 0, 2 गेंदों का खेल समाप्त हो चुका है. 4 वाइड बॉल, 1 डॉट, फिर छक्का. मैच बॉल अभी थोड़ा सा चेंज किया गया. बॉल तैयार. एक और लपेटा, घसीटा, ऑन साइड पे माइटी हिट, स्लॉट इनटू द प्लॉट. दूसरा छक्का. टू बॉल 2 6 इन अ रो. ऑन साइड पे छक्का, बैकवर्ड स्क्वायर लेग पे दूसरा छक्का. 6-6-12, 4 वाइड बॉल के मिल गए 16. 3 गेंदों पर 16 रनों की बल्लेबाजी. आज अजीबोगरीब रिकॉर्ड बन रहे हैं क्रिकेट विश्व में और मिनी वानखेड़े पे ये रिकॉर्ड नहीं टूटने वाले, क्योंकि आज सबसे लंबा छक्का चिकले के बल्लेबाजी ने मारा सीधा गोडाउन पर. गेंद वापस आई लेकिन बहुत ऊपर था वो स्ट्रोक. उसके बाद ये 4 वाइड बॉल और ये पिछला मैच 1 बॉल 1 रन, वो तो पैसा वसूल था, सोने पे सुहागा. चेरी ऑन द केक, टॉप ऑन द केक. 5 वाइड बॉल, लंबी ओवर है ये.
अगर 5 वाइड बॉल आप डाल रहे हो तो आपको 6 लीगल बॉल डालनी है, यानी 11 गेंदें डालनी है इस गेंदबाज को। 11 गेंदें डालने के लिए ग्रामीण के बल्लेबाजों का इतना स्टैमिना नहीं होता। तो इन्हें कोशिश तो करनी पड़ेगी वो 11 गेंदें डाले। 17, 12 गेंदें डालिए जनाब। 6 वाइड बॉल, 1 डजन गेंदें डालनी पड़ेगी इन्हें, मतलब 2 ओवर करेंगे ये। चलिए, ये मुकाबले में जो 25 मिनट का अवधि था वो 30 का हो चुका है, मतलब आधा घंटा लगेगा ये पहला सत्र समाप्त होने के लिए। बल्ले का किनारा नहीं मिला, भाग्य का सहारा। बड़ी मछली जाल में, दीपेश की पारी समाप्त। कप्तान डिपार्ट। दर्शन घे 0 4, 2 छक्के 4 गेंदों पे 12 रनों की पारी खेल के दीपेश कप्तान आउट हो चुके हैं। टीम का टोटल है 18 पर 1। इस प्रतियोगिता में अभी तक मेरे ख्याल से 56 वाइड बॉल गिरे हैं, 56 वाइड बॉल आज के 5वीं दिन रात में। जतिन गोंदली हमारे जो भांजे वल्लभ के कैलकुलेशन देते हुए, जतिन गोंदली का स्कोरिंग का अंदाज़ा मुझे बहुत अच्छा लगता है, क्योंकि पनवेल प्रीमियर लीग में एक बल्लेबाज को 1 रनों से मैन ऑफ द सीरीज का अवार्ड मिला था, वो कैलकुलेशन जतिन ने निकाला था। उसाट ने उसके बाद पिसारवे में जो बाइक की टूर्नामेंट थी कार की, वहाँ पर भी जतिन का कैलकुलेशन था, वहाँ पर भी 1 रन का कैलकुलेशन था, जतिन ने कैलकुलेट किया था। ये बड़ा टैलेंटेड स्कोरर है, तो इसीलिए हमने इसे चुना है कि टैलेंटेड स्कोरर एवन टूर्नामेंट में होना चाहिए, क्योंकि 1 रन का कैलकुलेशन निकालना ये आसान बात नहीं है दोस्तों। लॉन्ग ऑफ पर फील्डर रखा है, वहाँ पे सिंगल ही मिलेगा। सिंगल के साथ टीम का स्कोर बनता हुआ 19। 5 गेंदों का खेल समाप्त हुआ है। 11 गेंदें गेंदबाज ने की है, अब बची है 12वीं गेंद पहले ओवर की। आई गावदेवी पिसारवे ने टॉस भले जीता है, लेकिन गेंदबाजी चुनी है और गेंदबाजी में वो ताकत उनको लगानी पड़ेगी। 19 पे 1, कप्तान आउट हुए। अब आएंगे नितिन निखिल वन डाउन पर बल्लेबाजी के लिए। निखिल स्ट्राइक एंड पर है, आखिरी गेंद का सामना करेंगे। किनारा लगा था, थर्ड मैन है अंदर, रोका है उन्होंने, आखिरी गेंद पर 0 आएगा। 1 ओवर का ये खेल समाप्त हो चुका है। एंड ऑफ द फर्स्ट ओवर। टीम का टोटल है जय बजरंग बली अंडर 22 मोटा खांदा 19, 1 विकेट के नुकसान पर। एंड ऑफ द फर्स्ट ओवर। हाय समाजसेवक वल्लभ गावाचा, लाखात एक हाय समाजसेवक वल्लभ गावाचा. आरनाद नाही करायचा कुणीचा आमच्या भोळानाथ पाटीलचा, आरनाद नाही करायचा कुणीचा आमच्या भोळानाथ पाटील. डीजे मास्टर हा गाणं रिपीट का लावतात त्याचं कारण आहे, कारण यूट्यूबला या गाण्याला कॉपीराईट नाही आहे. यूट्यूबला जे प्रेक्षक सामना पाहत आहेत तो हा गाणं ऐकू शकतात, बॉलिवूड हॉलिवूडचे गाणं ते ऐकू शकत नाही. त्यामुळे आम्ही सुद्धा हा गाणं वारंवार प्ले करायला लावतो डीजे मास्टरला, की हा गाणं प्ले होणार आणि या स्पर्धेचा शीर्षक गाणं आहे. याच दरम्यान माजी सरपंच राजू दादा पाटील यांचं आगमन झालंय. वल्लभ टीमचे कोच मेंटॉर काल प्रचंड खुश होते, कारण काल वल्लभ संघ 2रा क्रमांक आणि बंटी खाडेकरने जिंकली 2री बाईक आपल्या क्रिकेट विश्वात जीवनामधली. त्यामुळे राजू दादा कोच असल्यामुळे त्यांना प्रचंड आनंद झाला, कारण मुलांची मेहनत अक्षरशः कामी आली. जे या मैदानावर मारुती पाटील साहेब घडलं नाही ते आधीच्या मैदानावर घडलं. हरकत नाही, कुठेतरी घडलं. तो चषक आम्हाला पाहिजे होता, तो फायनली आला. 1 ओवर का खेल समाप्त है। 19 पर 1। गेंदबाजी में शैलेश आएंगे, सीनियर प्लेयर होंगे ये शैलेश मात्रे। पहली बॉल। ओ क्या शॉट है भाई, बार बार देखो, 1000 बार देखो, कवर ड्राइव का खूबसूरत क्रैकिंग शॉट 6 रनों के लिए। स्ट्रोक था भाई, शॉट ऑफ द डे। क्या मारा है भाई ने, बंदे में दम है, शॉट में भी दम है। कवर पे छक्का स्टेज के सामने। 3 छक्के अभी तक आए, 25 पे 1। नितिन, एक और गगनचुंबी एयर स्ट्राइक। ये एयर स्ट्राइक भारत पाकिस्तान पे हमेशा करता है, बॉर्डर पे एयर स्ट्राइक 6 रनों के लिए।
नितिन धुंधरेकर, सबसे सीनियर प्लेयर नितिन धुंधरेकर है और 2 गेंद छक्के। क्या लॉफ्ट किया इन्होंने, इससे पहले लॉन्ग ऑफ कवर पे छक्का मारा, अब बैकवर्ड स्क्वायर लेग पे दूसरा छक्का। 4 छक्के अभी तक लगे हैं मोटा खांदा की ओर से और टीम जाके पहुंची है मात्र 31 रनों की बारिश। मानो रॉकेट यहां से छूट रहे दिवाली के, जो उनके खाते में बचा के रखे थे। एयर स्ट्राइक यहाँ पर शुरू है। कमाल की बल्लेबाजी है। दर्शक छक्के चौके देखना बहुत पसंद करते हैं, हाई वोल्टेज मैच देखना पसंद करते हैं। अगर किसी मैच में कंटेंट हो, मसाला हो, तो वो दर्शक मैच यूट्यूब पे जरूर देखते हैं। ऑन हैट्रिक बॉल, ही इज ऑन हैट्रिक। बड़ी अपील थी लेकिन गेंद बल्ले का कोई कनेक्शन नहीं हो पाया। अपील आउट थी, अंपायर ने कहा कि नॉट आउट, स्विंग एंड मिस, प्लेड एंड मिस। यहाँ पर मिस हुए बल्लेबाज नितिन। 4 गेंदों पे 13 रन का स्कोर बनाते हुए टीम का टोटल है 31। दूसरा ओवर यहाँ पर शुरू है। पहले ओवर में 25 रनों की मार लगी, उसके बाद दूसरा ओवर अब 19 लगे, दूसरे ओवर में 12 आए 3 गेंदों पर। मैच नंबर 2, बॉलर तैयार। ये भी अच्छा है, ये भी अच्छा है भाई, क्या कमाल की बल्लेबाजी है। इन्वेस्टमेंट जोन है, फाइल लेग, बाउंड्री के बाहर, फैब 4। अनस्टॉपेबल बल्लेबाजी नितिन धुंधरेकर। इन्हें रोकने के लिए मेरे ख्याल से बल्ले गेंदबाज को रणनीति अपनानी पड़ेगी, अलग पैतरा अपनाना पड़ेगा। ये बैटर सेट हो चुका है। 5 गेंदों पे 17 रन की पारी नितिन धुंधरेकर ने खेली व्यक्तिगत, अनस्टॉपेबल। और टीम पहुंची 35 पे, 2 गेंद मात्र बची है। 4 गेंद पे 16 है शैलेश मात्रे की ओवर में। अंपायर की उंगली आसमान में, फिंगर गोज अप, बल्ले का किनारा। अंपायर कह रहे कि इट इज आउट, OUT। नितिन को निकलना पड़ेगा अब। अनसेटिस्फाई है उनके लिए वो, लेकिन अंपायर कॉल फाइनल, बैटर आउट। तूफान शांत, 35 पे 2। नितिन 17, 6 गेंदों पे बनाकर वॉकिंग बैक टू डग आउट, बैक टू द पवेलियन। मैदान में निखिल 0 पे खेल रहे। आखिरी गेंद बचे, शैलेश मात्रे को मिला पहला विकेट 16 पे, 2 छक्के डॉट 4 विकेट। ये 5 गेंदों का समीकरण था। स्ट्राइक रेट है नितिन का मात्र 260 रन का स्ट्राइक रेट, 260 स्ट्राइक रेट। अब आएंगे मैदान में लास्ट बॉल के लिए अंकेश उद्धार। 35 for 2, 14.5 17.5 का रन रेट स्कोर बोर्ड पे, बहुत ही ज्यादा है। इसी अंदाज में बल्लेबाजी करेंगे तो लगभग 80 रन टीम मोटा खांदा स्कोर बोर्ड पे लगा सकती है। गुड बैटिंग परफॉर्मेंस, प्रोजेक्ट स्कोर काफी ज्यादा बन सकता है इस मैच में। बल्लेबाजी तगड़ी है मोटा खांदा टीम की। अंकेश बैटिंग ट्रैक पर यहाँ पर आते हुए, लास्ट बॉल ऑफ सेकेंड ओवर। शैलेश गेंदबाजी मार्ग पर है। पहली सफलता मिलने के बाद कॉन्फिडेंस उनका अच्छा होगा। एक और सफलता, आखिरी गेंद, लगातार 2 विकेट। लगातार 2 छक्के भी आए थे, लेकिन लगातार 2 विकेट भी आए इस ओवर में। अच्छी बॉलिंग थी। 16 आए दूसरे ओवर में, पहले ओवर में 19 आए। 2 ओवर का खेल समाप्त हुआ है। स्कोर पहुंच चुकी है मात्र मोटा खांदा 35, 3 विकेट के नुकसान पर। इनको देखते हैं। अंकेश टे अभी आए थे और अभी चले गए 0 पर। विकेट कीपर एक हाथ से गेंद फील्ड किए, मानो उन्होंने मेरे ख्याल से एप्पल तोड़ा हो पेड़ से, कोई फल, उसी अंदाज में कैच पकड़ा था विकेट कीपर ने। 35, 3 विकेटों के नुकसान पर 2 ओवर का खेल समाप्त हो चुका है। 17.5 का रन रेट, काफी अच्छी बल्लेबाजी मोटा खांदा टीम का। स्कोर बहुत ही अच्छा है, कम नहीं है, बहुत ज्यादा है, क्योंकि 35 रन ज्यादातर 3 ओवर का स्कोर होता है, लेकिन इस टीम ने 2 ओवर में 35 बनाए और लक्ष्य के काफी नजदीक आगे पहुंच सकते हैं। प्रोजेक्ट स्कोर कहता है 88 रन इस मुकाबले में बन सकते हैं। लास्ट ओवर को देखिए, लगातार 2 छक्के पहले 2 गेंदों पे आए, आखिरी 2 गेंदों पे लगातार 2 विकेट आए। विकेट कीपर है अमर।
अमर विकेट कीपर है, उन्होंने 2 कैच अभी तक पकड़ी है। पहले बल्लेबाज को भी उन्होंने आउट किया था, उसके बाद इस बल्लेबाज को भी कैच पकड़ते हुए विकेट कीपर अमर ने आउट किया है। गेंदबाजी के लिए अब पिसारवे के गेंदबाज आएंगे तुषार मात्रे। तुषांत मात्रे, ओ पहली विकेट मिली है पहली गेंद पे तुषांत को। क्या कमाल की गेंदबाजी है। तुषांत नेशनल स्केटिंग करते और कई अवार्ड तुषांत ने अपने स्केटिंग करियर में जीते। तुषांत आपको बहुत सारी शुभकामनाएं। क्रिकेट के साथ वो स्केटिंग भी करते और कई बड़े बड़े कंपटीशन में तुषांत ने हिस्सा लेकर अपने आप को साबित भी किया है। टैलेंटेड खिलाड़ी है तुषांत, उम्र कम है लेकिन बहुत ही गुणवान खिलाड़ी है और बहुत सारे आपको शुभकामनाएं। पहली गेंद पे विकेट मिला। 1 सेकेंड आप रिप्ले देख सकते हैं, मिड ऑफ पर फील्डर थे और ये खोद के निकाला था बैटर ने। दिशाहीन शॉट्स की टेक्निक गलत थी और मिड ऑफ पर फील्डर है और कैच आउट। एक और सफलता मिलते हुए शुरुआत काफी अच्छी हुई थी। कप्तान दीपेश ने 2 छक्के मारे थे, एक ओवर में 19 आए थे, लेकिन अब रनों का सूखा पड़ता जा रहा है मुकाबले में। नंबर 6 पे आएंगे हर्षद भगत। बैटिंग ट्रैक पर मुकाबले का टर्निंग पॉइंट आपको देखने मिल रहा है। इससे पहले रन आ रहे थे, अब नहीं आ रहे। फिर से एक बार शॉर्ट पॉइंट पर खेला है, बैकवर्ड स्क्वायर डीप बैकवर्ड पॉइंट पे फील्डर है। परफेक्ट थ्रो, सिंगल आएगा। 2 लेने की कोशिश जरूर थी लेकिन जल्दबाजी नहीं करना चाहते बल्लेबाज और मात्र 1 रन याद से मिलेगा। मिनेवान खेड़े मैदान जो दर्शकों को बहुत ही पसंद है। धीरे धीरे दर्शक इस मैदान की तरफ आएंगे। स्टेडियम जैसा लुक जहां पर विदाउट टिकट मैच देखने का मौका, ये मौका कहां मिलेगा? तो ये वॉलअप में मौका मिलेगा। वीआईपी डाइस इस बार आप देख सकते हैं, डबल फॉर्मेट में वीआईपी डाइस को बनाया गया, खूबसूरत। घुमा कर खेलने की कोशिश थी, यहां पे कनेक्शन नहीं हो पाया डॉट गेंद यहां से आते हुए। तुषांत मात्रे बिल्कुल अच्छी गेंदबाजी कर रहे हैं। पिछले 2 गेंदों पर लास्ट ओवर में शैलेश मात्रे ने 2 विकेट लिए, लगातार बड़े विकेट। उसके बाद तुषांत को भी वो कॉन्फिडेंस मिल रहा है कि वो बेहतरीन गेंदबाजी करे। ओवर नंबर 3 लॉफ्ट किया, गैप ढूंढी है बखूबी, बैकवर्ड स्क्वायर लेग, बाउंड्री लाइन के बाहर, 5-4, 4 रन। लॉफ्ट इट ऑन ड्राइव, 5-4, 4 रन। गौतम चौधरी के बल्ले से चौका। 2 गेंद 4 पे खेल रहे, टीम पहुंची 40 पे 4। डिफेंसिव बोर्ड में क्रिकेट खेला है, बिल्कुल सही खेल रहे। इससे पहले 4 विकेट गए, विकेट बचाना जरूरी है क्योंकि और 12 गेंदें 2 ओवर बची है। क्रिकेट का टी कहता है टेम्परामेंट, संयम, कंसंट्रेशन सी कहता है। ये चीजें आपको पता होनी चाहिए बिकॉज जब शुरुआत के 3 ओवर के पहले आपके 4 विकेट जाते बड़े तो बच्चे कुछ मिडिल ऑर्डर के बल्लेबाज को बचा कर रखना होता है अपना विकेट। 6 रन आए 5 गेंदों पे, कंजूस गेंदबाजी। और 6 रन, शानदार ओवर तुषांत, इकोनॉमिकल स्पेल। 3 ओवर का खेल समाप्त है। टीम मोटा खांदा पहुंची है 41, 4 विकेटों के नुकसान पर। सरपंच आणि उपसरपंच चषक ठेवलाय वलप गावात। सरपंच आणि उपसरपंच चषक ठेवलाय वलप गावात। आयोजक भोलानाथ पाटील दादाच्या दम आहे नावात। आयोजक भोलानाथ पाटील दादाच्या दम आहे नावात। दम आहे नावात दादाच्या। एक बड़ी प्रतियोगिता बनाने, यस थैंक यू। यानंतरचा होणारा सामना पहिल्या फेरीमधला 3रा सामना आई गावदेवी आई जगदंबा स्पोर्ट्स खाना विपक्ष दुर्गा माता एकता 11 रोंजन सी दोन्ही संघाचे कर्णधार। टॉससाठी आपण रिपोर्टिंग करा। बारह गेंदों का खेल यहाँ पर मात्र बचा है और मैंने चर्चा कर रहा था इस प्रतियोगिता के बारे में कि ये प्रतियोगिता A1 टूर्नामेंट की हुई है। उसका एक मुख्य कारण कि यहाँ पर हर चीज़ों को बारकाई से देखा गया है क्योंकि डीजे मास्टर भी हमारे नंबर 1 डीजे, रायगढ़ के टॉप 3 डीजे जो सबसे ज़्यादा क्रिकेट टूर्नामेंट करते हैं, वो नितिन डीजे धुंधरे को इनवाइट किया गया।
मंडप डेकोरेशन का काम भी बहुत ही खूबसूरत है, रेलिंग्स बेहतरीन है, ग्राउंड को बहुत ही मेहनत की है और राजू दादा इन्होंने अच्छा योगदान दिया है ग्राउंड को आउटफील्ड को बनाने के लिए। इस सभी चीज़ों पे ध्यान दिया गया है। रेलिंग्स अच्छी है, उसके बाद ब्लैक स्क्रीन का इस्तेमाल किया है। रेलिंग पर जो ब्लैक स्क्रीन जो ब्लैक कपड़ा यहाँ पर रखा गया है वो बहुत ही खूबसूरत दिख रहा है। जीवन गावंड सर रात के समय में आप देखिए बैनर से जहाँ पे श्री गणेश वल्लभ टीम ने जहाँ पर भी मुकाबले जीते अभी तक ट्रॉफियाँ जीती है वो यादें फ्लैक्स पे दिखाए गए और कुछ मेहमानों की तस्वीरें हैं जो मेहमान इस प्रतियोगिता में हमारे साथ जुड़ेंगे। किसी चीज़ की कमी नहीं है, तो यही कारण है कि प्रतियोगिता A1 टूर्नामेंट के नाम से पहचानी गई है। कई कप्तानों ने भी टॉस बॉक्स में ये बातचीत की, अपने ओपिनियन शेयर किए कि मुझे लगता है कि रायगढ़ की टॉप 5 की टूर्नामेंट है। जैसे कल भी नाहरिंग के कप्तान ने कहा कि ये टूर्नामेंट्स टॉप 5 की लगती है रायगढ़ नाइट रजनी में। बोलो तैयार, हल्की सी एज लगी है, रनआउट का मौका, डायरेक्ट हिट पे बच गए, डॉट बॉल है। पिछले 2 ओवर में रन आए थे 35, लेकिन उसके बाद रन आए 6 तीसरे ओवर में। अब चौथे ओवर में डॉट गेंदें आ रही है। ये था मैच का टर्निंग पॉइंट। मोटा खांदा के लिए अब परेशानियां बढ़ती जा रही है क्योंकि रन नहीं आ रहे। क्लीन बॉल, फर्नीचर डिस्ट्रॉय, रेड अलर्ट, बैटर आउट। नए बल्लेबाज वरद भगत जाएंगे। अमर विकेट कीपर थे, गेंदबाजी में फर्नीचर डिस्ट्रॉय। यू मिस, आई डेफिनेटली हिट। स्टंप डिस्ट्रॉय किया अमर पाटिल ने। 42 पे 5। क्या मैच है भाई। 12 गेंदों पे मोटा खांदा ने 35 बनाए, लेकिन पिछले 6 गेंदों पे 6 और 3 गेंदों पे 1। पिछले 9 गेंदों पे मोटा खांदा ने मात्र 7 बनाए। अगर आप 12 गेंद पे 35 बनाते हो तो 12 गेंद पे 9 गेंद पे 7, मतलब आप पीछे हो, अभी बैकफुट पे गए। 42 पे 5। यही तो क्रिकेट है, रंग बदलने वाला खेल, टेनिस बॉल क्रिकेट। कभी बाजी इधर कभी बाजी उधर, अनप्रिडिक्शन। लफ्ट किया हवा में, फील्डर तैनात है, ऑन साइड पर मिल गई विकेट। एक और सफलता, आधी टीम मैदान से बाहर डग आउट पर लौट चुकी है। 42 पे लगता हुआ 6ठा विकेट। टीम जय बजरंग बली अंडर 22 मोटा खांदा। OUT आउट, निराशाजनक परफॉर्मेंस बल्लेबाजी में देखने मिला है। वरद 0 पर आउट। अब आएंगे राहुल दुंद्रेकर, गौतम को ज्वाइन करेंगे। आखिरी 2 बॉल बचे अंपायर ओवर नंबर 4। आज अंपायर पैनल में सुनील तांडेल जुड़े हमारे साथ, अध्यक्ष पनवेल अंपायर एसोसिएशन। और इसी बीच हमारे आर्यन का आगमन होता हुआ, आर्यन पाटिल, इंस्टाग्राम पे तहलका मचाने वाला बल्लेबाज। एक छक्का मारा आर्यन पाटिल ने, उसके बाद 1 मिलियन व्यूज एक छक्के को इंस्टाग्राम पेज पे मिले। आर्यन पाटिल की ये ताकत है भाई, क्या जबरदस्त स्ट्रोक था आर्यन। यादगार पारी थी आर्यन की। और वल्लभ प्रीमियर लीग आएगी 23 फरवरी को। मारुति पाटिल साहब 7 नहीं 8 दिन है हमारे पास टूर्नामेंट के लिए। ये 5वां है और 3 बचे, यानी वल्लभ प्रीमियर लीग होगी 23 को। पहली बार डे नाइट फॉर्मेट, डे नाइट वल्लभ के दर्शक जो मैच देखने आते हैं वो खेलेंगे मैदान में। मुझे भी मौका मिलेगा, अनिल टिम्बी भी आएंगे और उस दिन कमेंट्री को हम ब्रेक लगाएंगे क्योंकि वहाँ पे 2 मेहमान कमेंटेटर आने वाले हैं। क्योंकि 7-8 दिन कंटिन्यू कमेंट्री करना आसान नहीं है, जॉब भी है हमारे पास, तो बहुत चीज़ें देखनी पड़ती है। पार्ट टाइम कमेंटेटर जो ठहरे हम, यही होता है। चलिए, शॉर्ट पॉइंट पर फील्डर थे, 1 रन मिलेगा और 3 बचाए फील्डर ने। चौका था शायद, आउटफील्ड अच्छी है। 1 रन के साथ अब टीम का टोटल बनता हुआ 43 रन 6 विकेटों के नुकसान पर। आखिरी गेंद अमर की गेंदबाजी में भी 2 आए 5 गेंदों पे। क्या कमाल की गेंदबाजी है। पिछले 11 गेंदों पे मात्र 8 रन 4 विकेट आए। यह मैच का टर्निंग पॉइंट है। निराशाजनक बैटिंग।
लगी है, किनारा लगा है, आखिरी गेंद पे कोई रन नहीं। 2 ओवर का ये खेल समाप्त हुआ है। पिछले 2 ओवर में आए 35, लेकिन आखिरी 2 ओवर में मात्र 8। ये मैच का था सबसे बड़ा टर्निंग पॉइंट। बल्लेबाजी में थोड़ी सी बैकफुट पे गई मोटा कांदा। 4 ओवर का खेल समाप्त हुआ है और टीम जाके पहुंची है 43, 6 विकेट। हॅलो, चला खानाव संघाचा कर्णधार आणि त्याचबरोबर रोंजन सी संघाचा कर्णधार आपण टॉससाठी रिपोर्टिंग करा. या एक षटकानंतर आपण मिड इनिंगमध्ये आपण लगेच टॉसकडे जाणार आहोत. त्यामुळे दोन्ही टीमच्या कॅप्टनला विनंती असेल आपण लवकरात लवकर टॉससाठी या ठिकाणी रिपोर्टिंग करा. धन्यवाद. आमचे समालोचक मित्र करण कालन के यांचं आगमन. नामवंत एक समालोचक खरं तर हेदुटणे गावचे आहेत. त्यांचंही स्वागत या स्पर्धेच्या निमित्तानं. क्या बात है, आज मेरी खुशनसीबी है कि मैं इतने 2 बड़े कमेंटेटर के साथ कमेंट्री कर रहा हूँ. आज मेरा दिन बहुत ही अच्छा है और इसे मैं कभी नहीं भूलूंगा. इस दिन को मैं स्वर्ण अक्षर में लिखना चाहूंगा. रोशन पटेल, तारा और करण कालन सर, धन्यवाद. कि हमसे भी बड़े प्रवीण टेम्बे 2 बाइक उन्हें मिले. क्या बात है. और जल्दी जी बिल्कुल, करण कालन को तो आज जरूर पार्टी मिलेगी और रोशन सर को भी. चलिए आखिरी ओवर गेंदबाजी मार्ग पर आएंगे. रोशन 43 पे 6. परिस्थिति बहुत ही खराब हो चुकी है क्योंकि क्रिकेट का अनोखा रूप देखने मिला जहां पे 35 बनाए 12 पे और 12 पे 8 ही बना पाई मोटा कांदा. लेकिन 6 गेंद पे 36 बनते मोटा कांदा. बना भी सकते आप. राहुल है अभी. मिस टाइमिंग रहा. बल्ले का हल्का सा एज लगाए. बैकवर्ड स्क्वायर लेग पर बॉल लॉफ्ट करना चाहते थे. एक मुकम्मल हुआ है. क्विक सिंगल. संतुष्ट रहेंगे. अमर है विकेट कीपर. बेहतरीन विकेट कीपिंग अमर की है. 2 कैच उन्होंने पकड़े. बड़े विकेट अमर के हाथों पे रहे पिसारवे की ओर से और यहाँ पे सिंगल आता हुआ. 44 मैजिक आंकड़ा. रोशन बॉलिंग मार्क पर है. स्ट्राइक एंड पर अब बल्लेबाज गौतम ने 5 गेंदे के लिए 6 बनाए. ग्रामीण में 5 गेंद पे 6 ये अच्छा नहीं होता स्कोर क्योंकि 5 ओवर का मैच है. लिमिटेड क्रिकेट है. बोलो तैयार. पीछे गए बैकफुट पे. फुलटॉस गेंद को दिशा दिखाई गैप में. ओहो क्या बात है भाई. फुटबॉल की तरह रोका बॉल को. स्टॉप किया. 1 2 3. चलिए 3 तो मुकम्मल हुए. चौका नहीं गया लेकिन 3 से भी बात बनेगी. फील्डिंग अच्छी थी. स्टैंडर्ड ऑफ फील्डिंग, क्वालिटी क्रिकेट यहां पे दिखाया पिसारवे टीम के फील्डिंग पोजीशन ने और 3 मुकम्मल होते हुए 3 के साथ टीम का टोटल बनता हुआ 47 रन स्कोरबोर्ड पे. फर्स्ट इनिंग पहला सत्र यहां पर शुरू है. 6 विकेट मोटा खांदा के गए. मैच बहुत ही अच्छा होगा क्योंकि पिसारवे टीम भी कम नहीं है. 2 टीम ताकतवर है और दोनों जब ताकतवर होती है तो बड़ा मैच होता है. पिछला मैच याद करिए जहां पे धानसर का मुकाबला हुआ चिखले के साथ. 1 बॉल 1 रन. क्या कमाल का मैच था वो. यादगार. मिस टाइमिंग रहा. सामने खेला है मिड ऑन से. लॉन्ग ऑन पर गेंद गई है. फील्डर है डीप में. क्विक सिंगल. थ्रो परफेक्ट है. स्टंप टू स्टंप. कोई दूसरा मौका नहीं देते रन कर लेने का. फिर से सिंगल आएगा. आखिरी ओवर में छक्का नहीं लग रहा है. परेशान है बैटर क्योंकि रेंज में बॉल नहीं है. रेंज में बॉल लेना पड़ेगा बैटर को टाइमिंग के साथ. आपको सीखना पड़ेगा. प्रैक्टिस मैक्स मैन परफेक्ट. प्रैक्टिस में ये चीजें सीखनी पड़ती है आपको कि रेंज में बॉल कब ले. जिससे हमारी वॉलअप टीम आप देखें तो नेट प्रैक्टिस करती है. फुल टॉस है. फुल टॉल वसूल. जूसी फुल टॉस. लॉग आउट बाउंड्री के बाहर. मच नीडेड 6. रेंज में नहीं. फुल टॉल वसूल. जूसी फुल टॉस. फ्लैक्स पर 6 रनों के लिए 54. 2 गेंद बची है. 1 छक्का. मच नीडेड 6. गौतम 7 गेंद 15 पे बल्लेबाजी कर रहे. व्यक्तिगत मैच ऑन. रोमांचक मैच. स्क्वायर कट ओवर द पॉइंट. डीप बैक ओ पॉइंट. आउट ऑफ द पार्क. 5-4. लाजवाब बल्लेबाजी. हैप्पी एंडिंग मोटा खांदा के लिए. बड़ी बल्लेबाजी है. 19 पे खेल रहे व्यक्तिगत गौतम गंभीर तो नहीं है लेकिन बल्लेबाजी खंबीर है. 58 पे 6. टारगेट सेट बॉल. परफेक्ट यॉर्कर. गेंद छूटी है विकेट कीपर से. हाँ भाग सकते हैं आप अभी.
दोनों साइड से स्ट्राइक छोड़नी है बैटर को, एक ही मिलेगा। एक के साथ पहला सत्र फर्स्ट इनिंग कंप्लीट हुआ है। टीम पहुंच चुके 59 पे और जीत के लिए 12.00 रिक्वायर रन से 60 रनों की आवश्यकता होगी आई गावदेवी पिसारवे 11 टीम को। थैंक यू। लाखात एक हाय समाजसेवक वलप गावाचा, लाखात एक हाय समाजसेवक वलप गावाचा। आर नाद नाही करायचा कुणीचा आमच्या बोलरात पाटीलचा, आर नाद नाही करायचा। चला टॉसला 2 कॅप्टन रोहिंजन आणि खानाव, चिनू पाटील यांचं आगमन। आई गावदेवी आई जगदंबा स्पोर्ट्स खानाव विपक्ष दुर्गामाता एकता 11 रोहिंजन सी। रोहिंजन संघाचे कॅप्टन या ठिकाणी अवेलेबल आहेत। मी खानाव टीमचे कॅप्टन सचिन मुंडे, त्यांना विनंती असेल या लवकरात लवकर आपण टॉससाठी या सत्रामध्ये दुसरं सत्र चालू होण्या अगोदर आपण टॉसकडे जाणार आहोत। त्यामुळे दोन्ही टीमचे कॅप्टन पुन्हा एकदा त्यांना विनंती असेल आयोजकांच्या वतीने, खास करून खानाव संघाचा कर्णधार सचिन मुंडे या आपण टॉसला। बंटी खाडेकर नुकताच आपण पाहिला कालच्या रात्रीमध्ये आदय नाईट स्पर्धेमध्ये मालिकावीराचा मानकर राहिला आणि पहिल्याच रात्रीमध्ये त्याने जेव्हा चेरोली संघाच्या सोबत बॅटिंग केली होती 50, क्या बात आहे, जबरदस्त बॅटिंग। बंटी खाडेकरला पण देखील देऊया शुभेच्छा, श्री गणेश वल्लभ संघाचा हार्ट हिटर। चला लवकरात लवकर खानाव टीमचा कर्णधार, त्यांना विनंती असेल आपण टॉससाठी रिपोर्टिंग करा। खानाव टीम आई गावदेवी आई जगदंबा दुंबा 11 खानाव, सचिन मुंडे टीम कॅप्टन आणि त्याचबरोबरने रोहिंजन संघाचे कर्णधार या ठिकाणी चुनू पाटील अवेलेबल झालेले आहेत। जशी डावाला सुरुवात होईल सेकंड इनिंगला पुन्हा एकदा आपण आवाजामध्ये करतोय बदल। आवाज असेल मिस्टर के करण कालन आणि त्याचबरोबरने निवेदक म्हणून भूमिका साकारतील आमचे मित्र प्रवीण टेंबे। थँक्यू सो मच प्रवीणजी टेंबे सर आणि रोशनजी पाटील सर। नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा सर्वांचं सहर्ष स्वागत करेन। श्री गणेश क्रिकेट संघ वलप माजी सरपंच आणि माजी उपसरपंच चषक 2026 हे पर्व आपण मागच्या काही रजनींपासून एन्जॉय करत आहोत आणि आजची ही संधी आहे जिथे आपण या 5व्या संधीमध्ये पहिला सामना बघितला जो जबरदस्त रंगला होता आणि शेवटी यंगस्टर 11 चिखलेने बाजी मारली। 51 धावा चेस डाऊन करण्यात आलेल्या आहेत आणि या दुसऱ्या मॅचमध्ये आपण एका बाजूला टीम पाहतोय ती आई गावदेवी पिसारवे आणि त्यांच्या अगेन्स्ट खेळत असताना टीम जय बजरंग बली अंडर 22 मोठा खांदा। सो डाव पहिला संपला इकडे आणि 60चा आता चेस आहे। 59 बॅटिंग करत असताना टीम जय बजरंग बली अंडर 22 मोठा खांदाने बनवलेला आहेत आणि 60चा चेस आहे। 59ला 7 विकेट आपल्याला जरूर पहिला डाव ज्या पद्धतीने बॅटिंग आपण बघितली, खास करून सर्वोत्तम 20 धावा आपल्याला पाहायला मिळाल्या। गौतम चौधरी जो नाबाद राहिला आणि देन 12 धावा 17 धावा नितीनकडून आल्या, 12 दीपेशकडून आपल्याला आघाडीला पाहायला मिळाल्या। शेवटी 3 राहुल दुंद्रेकरच्या बॅटमधून आपण बघितले आणि इंडिव्हिज्युअल जरूर इकडे आता सर्वोत्तम 20 आपल्याला पाहायला मिळाले आणि 59 बनलेल्या आहेत बॅटिंग करत असताना जय बजरंग बली अंडर 22 मोठा खांदाकडून। गावदेवी पिसारवेची आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये आलेली आहे। सुसज्ज असं मैदान आहे, मिनी वानखेडे या मैदानाला म्हटलं जातं आणि प्रथमताच या गावामध्ये मी आलेलो आहे आणि प्रथमताच या मिनी वानखेडेवरती आलेलो आहे जसं निमित्त आहे। खऱ्या अर्थानं श्री गणेश क्रिकेट संघ वलपने आयोजित केलेली ही माजी सरपंच आणि माजी उपसरपंच चषक 2026 ही स्पर्धा माजी सरपंच आणि आदरणीय उद्योगपती भोलेनाथ शेठ पाटील यांच्या स्वप्नातून साकारलेला हा क्रीडा महोत्सव आपण या ठिकाणी एन्जॉय करत आहोत। त्यासोबत आदरणीय राजेशजी पाटील साहेब असतील, कुमार प्रतीकजी मात्रे, श्रीमान बजरंगजी मात्रे, विनयजी गावंड या सर्वांची प्रचंड मेहनत आहे। वयात मैदानाच्या आतमध्ये अंपायरचा ग्रीन सिग्नल, पॉवर प्लेचं षटक आहे। हर्षद भगत पहिल्या षटकामध्ये व्हेरी फर्स्ट बॉल लॉफ्ट करण्यात आला, लॉंग ऑफ रेडिये मागे पहिल्या बाउन्सवरती तिकडे कव्हर करून थ्रो केला जाईल आणि त्यामध्ये येत असताना आपण पाहतोय ती 1 धाव। 5 ओव्हरचा सामना आहे
60चा चेस आहे, अर्थातच 12चं रिक्वायर्ड रेट आहे. मॉडर्न डे क्रिकेटमध्ये सुरुवातीपासून आपल्याला आक्रमण पाहायला मिळतं. इकडे पाहूया ज्या पद्धतीने हा जो पहिला फटका होता, रिक्स होती या फटक्यामध्ये. जर थोडासा आणि पुढे गेला असता तर तो लॉंग ऑफचा फिल्डरने झेलला असता, आणि थोडा पुढे गेला असता तर तो लॉंग ऑफचा बाहेर देखील जाऊ शकत होता. पहिली धाव आली तेजसकडून. अमर पाटील ऑन स्ट्राईक, बॅकफुटला थांबला होता, कट करायचं होतं. विकेट किपर थोडा इंटरेस्टेड दिसला होता अपीलमध्ये, मात्र गोलंदाजाने जसा बॉल टाकलाय, फॉलो थ्रो जसा त्याचा कंप्लीट झाला, पुन्हा एकदा तो बॉलिंग मार्कवरती चाललेला आहे. अंपायरला देखील माहीत होते इकडे कोणताही संपर्क नाही आहे, मात्र हे स्वाभाविक असतं जेव्हा खास करून गोलंदाज बॅटच्या गती जवळून बॉल येतो तो अपील करत असतो. चांगला फटका, बॅकफुटला थांबला, देन इकडे पंच केला, कव्हर पॉइंटचा गॅप मधून बॉल सीमारेषेच्या बाहेर, पहिला चौकार. ज्या राजाने स्वाधीन केलेल्या स्वराज्यामध्ये आज आपण ताठ मानेने जगत आहोत, तो राजा म्हणजे आपले छत्रपती. आणि कालच ज्यांची थाटामाटात आपण जी जयंती साजरी केली, हुक करायचा होता, फटका फसला, कॅच ड्रॉप. फटकाही फसला आणि कॅचही फसली आहे. जे दोन्ही हात डोक्यावरती आता लावतात ते जर बॉलला व्यवस्थित लावले असते त्या फिल्डरने तर अमरची विकेट येऊ शकत होती. या बॅटिंग ऑर्डर मधला सर्वात अग्रेसिव्ह बॅटर आहे अमरला. आपण स्ट्रायकिंग एंडला पाहतोय, पहिला बॉल त्याने जो कापला आणि हा जो मागचा बॉल ऍक्शन रिप्ले, आत येणारा बॉल बाउन्सर होता, अटेम्प्ट केला, हुक फसलाच होता, मात्र तिकडे बॅकवर्ड स्क्वेअर लेगचा जो फिल्डर होता वरत बघतने कॅच सोडली आणि अमरला जीवनदान. धावसंख्या सध्या गावदेवी पिसारवेची 6. ओहो, लाऊड साऊंड, आउटसाइड एज होती. विकेट किपरने काम तमाम केलंय. 6ला पहिला धक्का गावदेवी पिसारवेला. तेजस पाटील इज गॉन. आणि पिसारवे संघ खेळतोय देखील. आणि येत्या 9 मार्च पासून तर 15 मार्च मोठा शो पिसारवेकरांचा आपल्या भेटीला येत आहे. गावदेवी चषक 2026 अर्थातच जय बोले आणि गावदेवी क्रिकेट संघ पिसारवे यांच्या माध्यमातून नवनाथ शेठ म्हात्रे, आदरणीय दर्शन शेठ म्हात्रे यांच्या वतीने आपण जी स्पर्धा पाहणार आहोत. खरं तर प्रथम क्रमांकासाठी आपल्याला 6 बाईक पाहायला मिळतात, द्वितीय 3 बाईक आहेत, तृतीय आणि चतुर्थ प्रत्येकी 2-2 बाईक आहेत, 5वं 6वं आणि 7वं तिकडे देखील एक बाईक तुम्हाला दिली जाणार आहे. मालिकावीरसाठी देखील बाईक आहे, गोलंदाज, फलंदाज आणि क्षेत्ररक्षकासाठी देखील आपल्याला जरूर बाईक पाहायला मिळते. प्रवेश फी फक्त 22,000 रुपये. प्रथमच तळोजा विभागात 20 बाईकचा महासंग्राम पिसारवे गावामध्ये आपण जरूर एन्जॉय करणार आहोत. येत्या 9 मार्च ते 15 मार्च हा जो कालावधी आहे. चांगला बॉल होता, फुल लेंथ होता, ड्राईव्ह करायचं होतं. चला खानाव संघाचा कर्णधार सचिन मुंडे. चला आपण टॉससाठी लवकरात लवकर या. पहिल्या फेरीमधला 3रा सामना, खानाव टीम कॅप्टन. स्वीप करायचा होता, हलकी अपील, बॉल तर स्टंपचा बाजूलाच आहे, धाव मिळणार नाही. शेवटचा आलाय अर्थातच इकडे हा जो डॉट बॉल आणि अशा पद्धतीने पहिल्या षटकाचा खेळ संपला. पापपलेमध्ये जरूर अमरने जी सुरुवात केली मात्र तिला कॅपिटलाइज करता आलं नाही. 7च धाव आहेत, 1 विकेट तेजस्वी जामध्ये आपल्याला पाहायला मिळते. 60चा चेस आहे, बॉल उरलेत अजूनही 24 आणि 24 बॉल मध्ये मॅच मध्ये बनवायच्या 53 धावा गावदेवी क्रिकेट संघ पिसारवेला. लाखात एक हाय समाजसेवक वल्लभ गावाचा, लाखात एक हाय समाजसेवक वल्लभ गावाचा. आरनाद नाही करायचा कुणीचा आमच्या भोळानाथ पाटीलचा, आरनाद नाही करायचा कुणीचा आमच्या भोळानाथ पाटीलचा. या स्पर्धेचे लाडके शिल्पकार आणि या गावचं कार्यकुशल असं नेतृत्व आदरणीय बोधनेश शेठ पाटील यांचा संयुक्त विद्यमान खऱ्या अर्थानं ही स्पर्धा आपण पाहतोय गणेश क्रिकेट संघ वलप यांनी आयोजित केलेली आहे. 5वी संध्या या स्पर्धेची आहे आणि जबरदस्त आयोजन, त्यासोबतचं नियोजन आणि इकडे आल्यानंतर खऱ्या अर्थानं आपण पाहतोय आय थिंक इकडे बघोदर भरपूर मातीचा ढीग असावा, भराव असावा आणि तो नंतर काढून हे जे मैदान बनवण्यात आलेलं त्यांनी, प्रसिद्ध मैदान आहे, मिनी वानखडे म्हणून या मैदानाची ओळख आहे.
आणि अगदी प्रेक्षक त्या बाजूने आल्यानंतर तिकडून वरतून असतो एक वेगळा जरूर व्ह्यू आपल्याला पाहायला मिळेल. आणि इकडूनही जो व्ह्यू सध्या कॉम्बॉक्समधून आहे, VIP डाईसमधून आहे, जबरदस्त आहे. बॅक टू द क्रिकेट. सेकंड ओव्हर दीपेश आला. दिपेश उद्धार 24 बॉलमध्ये अजूनही 53 धावा बनवायच्या आहेत. गावदेवी क्रिकेट संघ पिसारवेला. अमर ऑन स्ट्राईक. ऑन साईडला चालला बॉल गॅपमध्ये. काऊ कॉर्नरचा नो चान्स फॉर द इनफिल्डर. बॉल सीमारेषेच्या बाहेर गेला. अमरने मारलाय आणखी एक चौकार. यानंतरचा जो सामना आहे गावदेवी आई जगदंबा स्पोर्ट्स खानाव आणि दुर्गामाता एकता 11 रोहिंजन सी. खानावरचे कॅप्टन तुम्हाला लवकरात लवकर टॉससाठी रिपोर्टिंग करायचे आहे. ऑलरेडी चिनू आलेले त्या ठिकाणी जे रोहिंजन सीचे कॅप्टन आहेत. 11 धावा आहेत. बॅकफुटला कडे खेळलाय खरा बट तिकडे पॉइंटला बसलेत. 1 विकेट डाऊन. 11 for 2. 11 2 गावदेवी पिसारवे. इकडे आता अटॅक करत होता अमर बिकॉज रिक्वायर्ड रन रेट ते पहिल्या ओव्हरमध्ये मेंटेन करता आलं नाही. इकडे त्याने पहिला चौकार मारलाच होता आणि जे काय प्रेशर मागच्या चौकाराने त्याने थोडंसं कवीना बनवलं होतं ते तिला पुढे न्यायचं होतं. बिकॉज रन चेसमध्ये तुम्हाला ऑन ट्रॅक राहावं लागतं. जर तुम्ही मागे पडलात तर रिक्वायर्ड रन रेट वाढणार आहे आणि ते प्रेशर तुमच्या बॅटर्सवरती येणार आहे. आणि इकडे ते पाहायला मिळते 11ला 2 विकेट आपल्याला पाहायला मिळतात. 22 बॉलमध्ये अजूनही 49 धावांच्या मॅचमध्ये गरज आहे. गावदेवी क्रिकेट संघ पिसारवेला. PTC पनवेल टेनिस क्रिकेट या स्पर्धेचं थेट प्रक्षेपण करत आहे. जबरदस्त टेलिकास्ट आहे. ऑनलाईनचे प्रेक्षक सध्या PTC आणि या स्पर्धेसोबत जोडलेले आहेत. त्या सर्वांचं मी समालोचक करण खान डोंबिवली KK सहर्ष स्वागत करेन. आज कॉम्बॉक्समधून तारा या गावाला ज्यांनी खऱ्या अर्थानं हायलाईट केलेलं आहे रोशनजी पाटील सर आणि याच गावचा आवाज. पोल करायचं होतं कमी गतीने आज बॉल आपल्याला पाहायला मिळाला. याच गावचा आवाज खऱ्या अर्थानं 2 स्पर्धांमध्ये समालोचक आणि अंपायरसाठीचा बाईक ठेवला. त्या दोन्ही स्पर्धांमधून ज्यांना त्यांचं भाग्य उजळलेलं आहे आणि दोन्ही उसाटण्याची स्पर्धा तिकडे त्यांना बाईक मिळाली आणि आय थिंक ही किरवलीची स्पर्धा आपली तिकडे त्यांना बाईक मिळालेली आहे. पिक तर केल्या बॉलला सध्या चाललाय मिड विकेटला आणि तिकडे पहिल्या बाउन्सवरती आतमध्ये ढकललं त्यांनी. जणू काही व्हॉलीबॉल खेळत होते आणि स्मॅश केलं बॉलला त्यांनी आतमध्ये. धावा इकडे येतात 2 आणि 2 धावांसोबत स्कोर सध्या आपण पाहतोय तो 13 धावा. अंपायरचा बाउंड्री चेकचा सिग्नल आहे. टीव्ही अंपायर चेक करतील एक्झॅक्ट तो फिल्डर जेव्हा तिकडे उभा होता. आता या असतील 4 धावा की मिळणार आहेत 2. आणि एका गोष्टीचं मी जरूर उल्लेख करेन रोशन सर, जो आपण पाहतो नाईट रजनींमध्ये अनेक रंगांचे तुम्हाला साईड पडदे पाहायला मिळतात, पण इकडे जो काळ्या रंगाचा पडदा सेव्ह करण्यात आला सेफ आहे. धावा मिळतील अर्थातच त्या 2 धावांनी स्कोर सध्या आपल्याला 13 वरती पाहायला मिळतो. जो काळ्या रंगाचा पडदा आहे फक्त साईड स्क्रीन नाही पूर्ण बाउंड्री लाईनला, त्यामुळे बॉल लगेचच आपल्याला तो हायलाइट होते जेव्हा तो इकडे अनऑर्थोडॉक्सचा फटका मिड विकेट कडे बॉल चालला. फिल्डर शेवटी एका जादूगराप्रमाणे त्याने कॅच पकडली आहे, विकेट गेली आहे. 13-3 गावदेवी पिसारवे. बोलणं पाटील आयोजक भारी, बोलणं पाटील आयोजक भारी, या क्रिकेट स्पर्धेचा, या क्रिकेट सामन्याचा रायगड ठाण्यात गाजतंय नाव, एवन सरपंच चषकाचा. रायगड ठाण्यात गाजतंय नाव, एवन सरपंच चषकाचा. दोन जावा ऋषीच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळाल्या. मॅचमध्ये सपशील अपयशी ठरलं आणि नवीन बॅटर आता मैदानाच्या आतमध्ये. जबरदस्त कॅच आपल्याला मिड विकेटला पाहायला मिळाली. फर्स्ट, सेकंड, थर्ड आणि शेवटी 4th अटेम्प्ट देखील त्याने केला होता, पण त्याला समजलं नाही की बॉल आपण अडवलेला अगोदरच. पुन्हा एकदा इन्व्हाइट करेन आई गावदेवी जगदंबा स्पोर्ट्स खाणाव. टॉससाठी यायचं तुम्हाला. या स्पर्धेचे जे काही नियम आहेत वेळे संदर्भात अगदी कठोर आहेत, त्यामुळे वेळेवरती उपस्थित राहा. थोडासा लेट झाला. फटका कंप्लीट करत असताना लॉंग ऑन जवळपास पोहोचलाच होता, कॅच ड्रॉप झाली आहे.
मिडॉनने देखील धाव ठोकली होती, पण मी म्हणेन ते कुठेतरी त्यांचं चुकलं होतं. कॉर्डिनेशन गरजेचं आहे बिकॉज लॉंग ऑनचा एक कॉल नव्हता त्याला, तेच ते सध्या तरी बोलत आहेत. मात्र इकडे 2 ओव्हरचा खेळ अशा पद्धतीने संपलाय. पापापले एंड 60चा चेस, धावा बनल्यात 15 आणि विकेट आपल्याला पाहायला मिळतात त्या अर्थातच 3 बॉल उरलेत आता 18 आणि 18 बॉलमध्ये या मॅचमध्ये बनवायचे आहेत 45 गावदेवी पिसारवेला. सरपंचानी उपसरपंच चषक ठेवलाय वलप गावात. सरपंचानी उपसरपंच चषक ठेवलाय वलप गावात. आयोजक भोलानाथ पाटील दादाच्या दम आहे नावात. आयोजक भोलानाथ पाटील दादाच्या दम आहे नावात. दम आहे नावात. नो डाऊट जवळजवळ अथर्व 11 कानपुली संघ देखील आपल्याला पाहायला मिळतो आणि मागचा संपूर्ण बऱ्याचशा मागचे 4 ते 5 वर्ष कानपुलीचे एकमेव पुरस्कर्ते आपल्याला पाहायला मिळतात आणि कानपुली संघाने देखील टेनिस बॉल क्रिकेटमध्ये त्यांच्या गोलंदाजीच्या खास करून जोरावरती जी काही दहशत आहे त्यांची आणि त्या संघाचे नेहमीच पुरस्कर्ते राहिलेले आहेत. या गावचे कार्यसम्राट असे सरपंच मुलांना शेठ पाटील त्यांच्याच स्वप्नातून साकारलेला क्रीडा महोत्सव आहे जो आपण सर्वजण एन्जॉय करत आहोत. मॅच नंबर 2 मध्ये आपण एका बाजूला टीम खेळते गावदेवी पिसारवे आणि दुसऱ्या बाजूला जय बजरंग बली अंडर 22 मोठा खांदा. अंडर 22 नाव जरी असलं तरी ज्या पद्धतीने इकडे खेळत आहेत ते यस 3 प्लेयर फक्त सिनियर आहेत आणि बाकीचे सगळे अंडर 22 आहेत. जी माहिती नुकतीच मला 12th मॅनने दिलेली आहे. यंगस्टरकडे ती ऊर्जा असते रोशन सर. मॉडर्न डे क्रिकेट बदललेलं आहे आणि मॉडर्न डे क्रिकेटर्स काहीही करू शकतात कारण पहिल्या बॉलवरती आल्यानंतर स्विच हिट सर्रासपणे हेलिकॉप्टर सर्रासपणे आपल्याला पाहायला मिळाला. इकडे जो पहिलाच बॉल होता 3rd ओव्हरचा विकेट किपर इकडे जरूर प्रामुख्याने अपील करत असताना पाहायला मिळालाय बट बॉल पडल्यानंतर थेट गेलाय विकेट किपरकडेच डॉट येत असताना. श्लोक बघत 3rd ओव्हरमध्ये पहिला डॉट आला. ऑन साइडला टर्न करण्याचा प्रयत्न होता. टॉप एज फाईन लेग डाऊन दी बॉल पकडले कॅच ऑन विकेट डाऊन 15 for 4 15 ला 4. जो फटका स्लॉगिटला गेले होते टॉप एज घेतले आणि फाईन लेगने ही कॅच पकडलेली आहे. जर्सी नंबर 1 चांगली कॅच आपल्याला फाईन लेगचा राहुल यांच्याकडून पाहायला मिळाली आणि 15ला आता एका मागोमाग 4था धक्का पडलाय. 4थी विकेट आपल्याला पाहायला मिळाली. रनचेसमध्ये एकही बॅटर सध्या तरी थांबत नाहीये. अमरच्या व्यतिरिक्त इकडे एकही बॅटर जो आपल्याला पाहायला मिळाला नाही की त्याच्याकडून एखादी बाउंड्री आलेली आहे. 2 चौकार अमर पाटील यांनी लगावले होते आणि कुठेतरी ते डोकं वर करण्याचा प्रयत्न करत असतानाच त्यांची विकेट आपल्याला पाहायला मिळाली. पुढचा बॉल श्लोक पुन्हा एकदा तयार ओद विकेट. बॅकफुटला चांगला पंच कवसला बॉल आणि सीमा पार. एक्साइटिंग पॉवर काय फटका आलाय शैलेश म्हात्रे षटकार. दिली होती आणि इकडे जरूर त्याचा फायदा उचलला त्यांनी. बॉल म्हणजे जो बाउन्स होता आणि फटके आपल्याला आता T20 क्रिकेटमध्ये खास करून शेवटच्या 5 ओव्हरमध्ये हार्दिक पांड्या बऱ्याच वेळेला पाहायला मिळतो असं षटकार मारत असताना बाउन्सरवरती. पुन्हा एकदा तोच प्रयत्न होता पण यावेळेला थोडासा बाउन्स कमी होता. अलॉंग द कार्पेट बॉल चाललाय. फिल्डरने स्टार्ट घेतला नव्हता. बॉलपर्यंत आलेच नाही ते आणि त्यामुळे इकडे मिळालेल्या त्या 2 धावा. बेसिक्स स्टार्ट तुम्हाला घ्यावाच लागणार. इकडे ते थांबलेले त्याचा फटका बसलाय त्यांना आणि विकेट किपर तेच सांगत होते अगोदर 2 धावा बॉलवरती यायला पाहिजे तुम्ही. 2 धावांनी स्कोर सध्या 23 वरती 60चा चेस आहे आणि अजून या मॅचमध्ये 14 बॉल 37 धावांची गरज आहे गावदेवी क्रिकेट संघ पिसारवेला. पोल करायचा होता इथे थोडासा नाराज आहे शैलेश बिकॉज त्याच्या रेंजमध्ये होता बॉल असं त्याचं मत आपल्याला जरूर वाटलं कारण जी नाराजी त्याच्या आपण पाहतोय. बॅटर कधी नाराज होतो. मागच्या 2 बॉलमध्ये त्याने 8 धावा बनवलेल्या आहेत आणि इथे त्याला हेच वाटत होतं की हा देखील बॉल मी मारणार होतोच पण तो बॅटवरती आला नाही.
कमी गती, पेस ऑफ होता. लॉंग ऑनला ड्राईव्ह केलं, बॉल लॉंग ऑनचा फिल्डरच्या हातात. वा, चांगली फिल्डिंग आहे. नो लुक थ्रो देखील त्याने केलेला आहे आणि धावा देखील येत असताना आपण पाहतोय 2. चांगली फिल्डिंग, चांगला थ्रो आला डीप मध्ये. दीपेश उद्दारला आपण बघितलं आणि अशा पद्धतीने इकडे 3 ओव्हरचा खेळ संपला. 60च्या चेसमध्ये थोडेसे माग आहेत पण अजूनही सामना संपला नाही. टोटल स्कोर सध्या आपल्याला पाहायला मिळतो तो 25 धावा. विकेट पडलेले असताना 4 बॉल बाकी आहेत 12 आणि धावा पाहिजेत त्या 35. 35 ची गरज, ड्रिंक्सचा सिग्नल आहे. सो एक्स्ट्रा प्लेयरच जातील पाणी घेऊन. आपण थोडासा ब्रेक घेऊ आणि ऐकूयात पुन्हा एकदा डीजे नितीन यांच्याकडून सुमधुर असं संगीत. त्या अगोदर खानावरच्या कॅप्टनला पुन्हा एकदा कॉल आहे. मित्रांनो, टॉससाठी लवकर रिपोर्ट करा. रायगड जिल्ह्यात पनवेल शहरात चर्चा नावाची आई खरोखर. गणपती देवाचा साऱ्या पुराच्या हाताई शिरावर. वल्लभ गावात श्री गणेश क्रिकेट संघ हा एक नंबर. ही वल्लभ गावात श्री गणेश क्रिकेट संघ हा एक नंबर. वल्लभ गावात श्री गणेश क्रिकेट संघ हा एक नंबर. ही वल्लभ गावात श्री गणेश क्रिकेट संघ हा एक नंबर. वा वा, श्री गणेश क्रिकेट संघ वलप. गणपती बाप्पांचा आशीर्वाद तर जरूर त्यांना आहे आणि मी नेहमीच म्हणतो की आपल्या आयुष्यातील आनंद त्या बाप्पाच्या कानाने इतका मोठा असावा. आपल्या आयुष्यातील दुःख त्या उंदीर मामा इतके छोटे असावे आणि आपल्या आयुष्यातील प्रत्येक आनंदाचा क्षण त्या मोदगाप्रमाणे गोड असावा. 14 विद्या 64 कलांचा अधिपती आणि कोणत्याही शुभ कार्यारंभी आपण त्या ज्ञानस्वरूप मोर्याचं पूजन करतो. कारण गुणांचा मोरंब तो निर्गुणांचा आधी अनंत आहे, सगुण साकार आहे. त्यांच्याच पूजनेने आपण या क्रीडा स्पर्धेची देखील सुरुवात केलेली आहे. महाराष्ट्राचा आराध्य दैवत राजे शिवछत्रपतींच्या पूजनेने आपण या स्पर्धेची सुरुवात केलेली आहे आणि इकडे 5व्या संध्येमध्ये असताना दुसरा सामना आपण एन्जॉय करत आहोत. पुन्हा एकदा सर्वांचं माजी सरपंच आणि माजी उपसरपंच चषक 2026 वलपच्या या स्पर्धेमध्ये स्वागत आहे. 25ला 4, 60चा चेस आहे. 12 बॉल 35 धावांची गरज असताना 4th ओव्हरमध्ये आलाय गोलंदाज गौतम चौधरी. हे जे षटक आहे मॅचचा टोन सेट करणार आहे. इकडे किती धावा येतील यावरती डिपेंड असेल. पिसारवे जाणाऱ्या मॅचमध्ये पुढे की मात्र या सामन्याला धरून ठेवणार आहे टीम जय बजरंगबली अंडर-22 मोठा खांदा. स्ट्रायकिंग एंडला आता आपण पाहतोय बॅटर आर्यनला. आर्यन आणि शैलेश चांगली पार्टनरशिप आहे. शॉर्ट बट स्वीट मॅचला कुठेतरी आम्ही जरूर आहोत आणि हे सांगणारी पार्टनरशिप आहे. पण आता सिंगल डबलने जमणार नाही कारण 12 बॉलमध्ये बनवायचं 35. सफल झालं. ऑन साईडला बॉलला टर्न करण्यात आलाय. मिड विकेटकडे चालला फिल्डर वेगाने. धाव आली आहे त्यामध्ये 1 आणि 1 धावेसोबत स्ट्रायकिंग एंडला आलाय शैलेश मात्रे. त्यांचा बॅटमधून एक षटकार आलेला आणि 10 धावा आतापर्यंत आपण पाहतोय मागच्या 4 बॉलमध्ये त्यांनी बनवलेल्या आहेत. आणि जरूर पॅव्हिलियन पिसारवेचे प्रेक्षक अपेक्षा हीच ठेवून आहेत की शैलेशने मॅचला फिनिश करावा. 11 बॉल 34. इकडे पण चांगला एक्स्ट्रा कव्हर लावे त्या बॉल. कॅच ड्रॉप. समोर दिसणारा बॉल मात्र इकडे हातातच आला नाही. कॅच ड्रॉप झाली आहे. शेवटी बॉल बाउंड्री लाईनच्या अगदी जवळ गेला होता. त्यांनी पुन्हा एकदा आतमध्ये ढकललाय, थ्रो केलाय. धावा येतात 2-2ने स्कोर सध्या जाऊन पोहोचला पुढे. 28 बॉल उरले 10 धावा पाहिजेत 32. मात्रेला मिळालंय जीवनदान. या जीवनदानाचा फायदा हे मॅच तो फिनिश करेल का? पण तो मैदानाच्या आतमध्ये आणि सध्या तरी बॉल बॅटवरती मिडल करतोय. कॉन्फिडन्स त्यालाही मिळत आहे. पण आता हा जो बॉल आहे हे मैदानाच्या आतमध्ये थांबून जमणार नाही. तो मला बाहेर मारायचे आणि एक तसा विचार केला तर जरूर 10 बॉल 5 षटकार मारले तरी मॅच फिनिश होणार आहे. बॅटचा फ्लो थांबवला. इट्स अ वाईड. अंपायरचा लगेच सिग्नल आपल्याला पाहायला मिळतोय. सुनील तांडेल सर मॅन फ्रॉम बेलवली आणि याच गावचे आपले अनिल टेंबे सर स्क्वेअर लेगला सध्या आणि जीवन गावंड सर टीव्ही अंपायर आहेत. वाघिवली वाडा. एक्स्ट्रा कव्हरला पुन्हा ड्राईव्ह केला. कॅप्टनने बॉल होता. फिल्डर वेगाने आलाय. थोडंसं फंबल झालं. बॉल वळला आणि गेलाय. मात्रेने मारलाय चौकार. थांबा, मॅच अजूनही संपले नाही. पिसारवे साडी आणखी एक चौकार.
लोवा फुल टॉस होता पण हवेत खेळला नाही, त्याने गॅप शोधले आणि त्या गॅपमधून इकडे मिस्टेक देखील फिल्डरकडून झालेली आहे, त्याचा फायदा झालाय. 33 वरती गावदेवी पिसारवेचं धावफलक हळूहळू काविदा पुढे चाललंय. 16 वरती शैलेश पोहोचलाय. बॉल 9 बाकी आहेत आणि त्या 9 बॉलमध्ये 27 धावांची गरज आहे. हा जो शैलेश मात्रे सध्या खेळतोय डोकेदुखी ठरलेला आणि त्यामुळे बिहाइंड द विकेट ती प्लॅनिंग विकेट किपर शॉर्ट फाईन लेगचा फिल्डर जे दोघेही सिनियर आहेत त्यांच्यामध्ये आपल्याला पाहायला मिळाले आहे. पुढचा बॉल गौतम गुडघा टेकवला होता, नॉन स्ट्रायकिंग एंडला क्रीड सोडली मात्र इकडे आर्यनने जावं लागेल त्याला पॅव्हलियन कडे. रनआउट. चला या मध्ये दरम्यान आई गावदेवी आई जगदंबा स्पोर्ट्स खानाव संघाचा कर्णधार लवकरात लवकर आपण टॉससाठी रिपोर्टिंग करा. मला वाटतं ऑलमोस्ट इनिंग आता संपत आली, त्यामुळे प्लीज लवकरात लवकर आपण सहकार्य करा आणि टॉसला या ठिकाणी रिपोर्टिंग करा. 33 धावा आहेत, 5 विकेट आपल्याला पाहायला मिळतात. आर्यनची रनआउटची विकेट गेली. फॉलो मध्ये चांगली फिल्डिंग केली गौतमने. बॉल आणि उरले तर अर्थातच या मॅच मधले 8 आणि 8 बॉलमध्ये 27ची गरज आहे. शैलेश अजूनही स्ट्रायकिंग एंडला ओढवला फ्लॅट लॉंग ऑनचा फिल्डर समोर पकडले कॅच. प्राइस विकेट गौतम कडून आली. ज्या शैलेशने संघर्ष केलाय जावं लागेल त्याला पॅव्हलियन कडे. धक्का 6 हवा पिसारवेला. शैलेश कडून अपेक्षा होत्या, फटकाही चांगला होता पण गॅप भेटली नाही आणि खरं तर हवेत खेळला. अर्थातच त्याचे इरादे असतील षटकार मी ट्राय करतोय बट ते झालं नाही आणि लॉंग ऑनने चांगली कॅच पकडली आहे. या मॅचचा जो काय प्रेशर होता बॉलरवरती तो सध्या थोडासा रिलीज झालाय, मात्र बॅटर्सवरचा अजूनही झाला नाही कारण या मॅचमध्ये स्ट्रॉंग पोझिशनमध्ये टीम आहे. जय बजरंग बली अंडर-22 मोठा खांदा. 7 बॉलमध्ये धावा पाहिजे 27. नवीन बॅटर ऑन स्ट्राईक आलेत. रोशन मात्रे खेचून मारायचा होता. ऑप्शन्स हलका बाहेर, बॉल हलका आत आलाय, डॉट आलाय. षटक संपन्न होत्या 4. धावसंख्या सध्या 33 वरती थांबले. विकेट 6 पिसारवेचे. 60चा चेस आहे. उरलेत 6 बॉल आणि 6 बॉलमध्ये धावा पाहिजे 27. अरे लाखात एक हाय समाजसेवक वल्लभ गावाचा, लाखात एक हाय समाजसेवक वल्लभ गावाचा. आरनाद नाही करायचा कुणीच आमच्या भोळानाथ पाटीलचा, आरनाद नाही करायचा कुणीच आमच्या भोळानाथ पाटीलचा. थँक्यू दिग्गज आहे. बघा अंपायर कडून सिग्नल आलेला आहे, वेळेचं बंधन आहे मित्रांनो. फिल्डिंग लगेच सेट करा अन्यथा स्लो ओव्हर रेटमुळे तुम्हाला बसू शकते पॅनल्टी. आता कुठेही खेळा तुम्ही, रोशन सर ठाणे असू दे, रायगड जिल्हा असू दे, पालघर जिल्हा असू दे, टेनिस बॉल क्रिकेटच्या मोठमोठ्या स्पर्धा आपल्याला पाहायला मिळतात पण प्रत्येकी स्पर्धेमध्ये टाईम अलर्ट असतो. कारण जे काही नियम आहेत, खेळ कोणताही असू द्या, जे नियम जेव्हा फॉलो केले जातात तेव्हा त्या खेळाचा दर्जा आणि वाढतो. आणि ग्रामीण टेनिस बॉल क्रिकेट खऱ्या अर्थानं ज्या पद्धतीनं डेव्हलप झालं आहे मागच्या 20 वर्षांमध्ये हा जो खेळ याचा संपूर्ण कायापालट केलेला आहे. आणि आता टेनिस बॉल क्रिकेट खेळत असताना आपल्या तळागाळातील खेळाडू करिअर आपलं होऊ शकतं टेनिस बॉल क्रिकेटमध्ये हे जरूर ते ठामपणे सांगू शकतात. कारण आपला ग्रामीण खेळणारा खेळाडू अगदी महिनाभरासाठी देखील लाखोंच्या बोलीने इंडियन स्ट्रीट प्रीमियर लीगमध्ये देखील आपल्याला पाहायला मिळालं आहे. खुल्या गटातील स्पर्धांमध्ये देखील भरघोस आता पैसा आलेला आहे आणि हे जे टेनिस बॉल क्रिकेट आहे ते प्रचंड व्यावसायिक झालेलं आहे. ग्रामीण क्रिकेट आजही ते आपल्या गावाच्या अस्तित्वासाठी, त्या गावाच्या नावासाठी खेळलं जातं आणि सध्या जरूर आपण या दोन्ही संघांना पाहतोय. मॅच थोडीशी आपण पाहतो इकडे सरकली आहे बजरंग बली अंडर-22 मोठा खांदाकडे. त्याचं कारण आहे गौतमने ज्या पद्धतीने बॉलिंग केली आणि त्याने काढलेली शैलेशची विकेट. अपील आताही केली जात होती मात्र अंपायर्सने सांगितलं बॉल आणि बॅटचा कॉन्टॅक्ट नाही आहे. डॉट आला, स्ट्रेट बॅटने लॉफ्ट करायचं होतं, डाऊन दी ग्राउंड टार्गेट केलं होतं त्यांनी बट नाही जमलं. इकडे कुणालला बॉल बाकी आहेत 5, धावा पाहिजे 27. पुढचा बॉल प्लेड ऑन एज अँड थेट बॉल या स्टँड वरती आदळलाय. फलंदाज बाद.
येस 5 फ्रेश बॉलर देखील आपल्याला पाहायला मिळतात या स्पर्धेचे नियम आहे. रोशन सर, आपण पाहतो प्रामुख्याने प्रत्येक टीमकडे 3 ते 4 चांगले बॅटर असतात. टॉप ऑर्डरमध्ये प्रत्येक टीमकडे 2 ते 3 चांगले बॉलर असतात. ग्रामीण फॉर्मॅटचा आपण विचार केला तर मात्र इकडे चांगली संकल्पना आहे, कारण यामधूनच तुम्हाला गोलंदाज भेटणार आहेत, कारण 5 फ्रेश बॉलर तुम्हाला वापरावे लागत आहेत. 4 बॉल 27. मॅच थोडीशी आता निसटली. 4 लिगल बॉलने तर मॅच बनणार नाही. शॉर्ट बॉल उकळण्यात आलाय, चांगला पिक केलाय आणि थेट पाठवलाय प्लेअर डगआउटच्या वरतून सीमा पार षटकार. इम्प्रोवायझिंग क्रिकेट, त्याला माहिती आहे आता ही मॅच आपण सध्या इकडून बनवू नाही बनवू, पण जो फटका होता तो जबरदस्त बनवलाय दिनेश. पुन्हा एकदा विनंती आहे टीम खानाव, टॉससाठी लवकरात लवकर या. शेवटचं षटक सुरू आहे आणि अगदी त्यामधले बॉल बाकी आहेत फक्त 3. बॅकफुट पंच, हा जो बॅटर आहे ही त्याला चान्स आहे. हे टॅलेंडर्स अशाच पद्धतीने येतात, जेव्हा सामना जवळपास संपलेला असतो तेव्हा त्यांना चान्स भेटते. पुढच्या काही स्पर्धांमध्ये जरूर तो लवकर येऊ शकतो टॉप ऑर्डरमध्ये. बॉल आता उरलेत फक्त 2 आणि 2 बॉलमध्ये धावांचं देखील अंतर आपण बघितलं तर ते देखील 20 आहे. पाहूया ते किती अंतर कमी करतात. रोशन, चांगला फटका ऑन द राईट्स. काऊ कॉर्नरकडे धाव आली आहे, ती फक्त एकच. कॉमॉझॉन 41. सो आता शेवटचा 1 बॉल बाकी आहे. शेवटचा बॉल, रिव्हर्स अटेम्प्ट, मात्र शेवटचा डॉट आला आणि अशा पद्धतीने हा सामना संपला. अभिनंदन जय बजरंगबली अंडर-22 मोठा खानदाने पहिला दणदणीत विजय मिळवला. माजी सरपंच आणि माजी उपसरपंच चषक 2026 वलपमध्ये अभिनंदन. हार्ड लक टीम गावदेवी पिसारवे. हे आपण लगेचच टॉसकडे, जिथे एका बाजूला टीम खाना बसेल तर दुसऱ्या बाजूला रोहिंटन.